नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 410वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मराठीतील पहिली कविता आहे. एकाने आपल्या नवीनच झालेल्या मित्राला विचारले, तू इतका वेळ घराबाहेर असतोस, तुझी बायको तुला काही म्हणत नाही? मित्र म्हणाला, अरे अजून माझं लग्नच झालेलं नाही. मग पहिला म्हणाला, पण मग तुला इतका वेळ घराबाहेर राहायचे कारणच नाही, का राहतोस हे कोणी कसं विचारत नाही? आता दुसरी कविता आहे. आपण खूप शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण मग शिक्षणाचं आणि पदवीचं महत्त्व आपल्याला कळणार असतं. मग शिकलेल्या लोकांवर आपलं आंधळेपणाने विश्वास ठेवणं सहज शक्य होतं. आता तिसरी कविता आहे हनुमान चालिसावर आधारित, चौपाई क्रमांक 27. संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. जो मनाने, क्रमाने आणि वचनाने तुमचे ध्यान करतो, त्यांचे सर्व दुःख आणि संकट तुम्ही दूर करता. विचार वचन कर्मामध्ये हनुमानच असतो, त्याची भक्ती त्याचा जप करीत जो असतो. त्याच्या संकट काळामध्ये हनुमानच येतो आणि त्याला संकटातून नक्की वाचवतो. कलियुगामध्ये हनुमानच तर प्रत्यक्ष देव असतो, अनभक्तांना स्वतःहून मदत करीत असतो. धर्म अर्थ काम मोक्ष चारी देऊ शकतो आणि भक्ती आपोआप मग जागवू शकतो. शंभ साधनाच्या मृत्यूचा शोक दानवा होता, जगण्याची इच्छा गेली शक्तिपात झाला होता. बाल हनुमान सर्वांना सतत सतावित होता, प्रत्येक ऋषी हनुमानाची तक्रार करीत होता. तक्रारी ऐकून अंजनेच्या मनातच आले आणि तिने हनुमानाला जोरात बांधले. तक्रारी बंद होतील आता असे तिला वाटले आणि रोजच्या कामाने तिला व्यस्त केले. जंगलामधील राक्षसांनी शंभ साधन पाहिला होता आणि प्रत्येक जण चकित झाला होता. नंतर कळले की तो संबसाधन नव्हता, त्याच्यासारखा दिसणारा तो कुंभसाधन होता. संबसाधन कुठे आहे कुंभसदन बोलला आणि कळले केसरीने त्याला मारिला. त्या हत्येचा सूड कुंभसदन नक्की घेणार होता. राक्षसांना जीवात जीव अन उत्साह आला होता. पुढील युद्धाची तयारी योजना करीत होते. केसरीला कसे मारावे विचार करीत होते. हनुमानाला याचा जेव्हा पत्ता लागला होता, यासाठी काय करावे याचा विचार करीत होता. कुंभसदनापाशी हनुमान बंधने तोडून आला. अजून छोटा होता पण तो शक्तिमान होता.
कुंभ साधनावर बसला अन उठूच नाही दिले. येणाऱ्या राक्षसांना उचलून फेकून दिले. कुंभ सदनाच्या ढोसे मारून त्याने संपविले. केसरीवरचे संकट त्याने असे दूर केले. गुहासुर गुहेत झोपला राक्षस उठविण्या घाबरत होते. उठविलेच कुणी तर त्याला मरण निश्चित होते. वानर तिकडे जायाला घाबरतच होते. हनुमानाला मोठ्या गुहेत खेळावे वाटत होते. सर्व बोलले आम्ही तिकडे जाणे शक्य नाही. गुहासर उठला तर आम्हा जगणे शक्य नाही. 6 महिने झोपत होता, मोठा श्वास घेत होता. श्वासातूनच अनेक किडे गिळून टाकीत होता. मागे एकदा उठला तेव्हा अनेक मरून गेले आणि अनेक जणांना त्याने खाऊन टाकले. हनुमानाला कोणी कधी थांबवू शकत नव्हता. सगळ्यांना बरोबर घेऊन गुहेत गेला होता. अंधारात त्याचे डोळे हळूहळू सरावले आणि सारे थोडे थोडे दिसाया लागले. गाढ झोपला गुहासुर अन घोरतही होता. वरून उड्या मारणे आणिक असा खेळ होता. उडी मारताना कोणी त्याच्या पोटावर पडत होता आणि मग मजेत घसरून खाली येत होता. हळूहळू वानरांचा खेळ वाढत गेला. एकामागून एक वानर पोटावर चढला. गुहासुर थोड्या वेळाने हलू लागला होता. हे पाहून प्रत्येक वानर भयभीत झाला होता. हनुमानाचे सारे लक्ष गुहासुरावर होते. श्वास सोडण्या आधीच त्याला मारायाचे होते. हनुमान त्याच्यावर बसल्यावर त्याला रक्तस्राव झाला. त्यानंतर तो त्याचा श्वास सोडू नाही शकला. या मृत्यूने सारे वानर खूप खुश झाले. मोठ्या गुहेचे अंगण त्यांना खेळण्या मिळाले. बादशहाने तुलसीला दरबारी बोलविले होते, कारण त्याच्याबद्दल त्याने खूप ऐकले होते. तुलसीमध्ये खास काय त्यास पहायचे होते. जमले तर आशीर्वाद पण त्यास हवे होते. तुलसी दरबारी आला, दरबार उभा राहिला. वाटे गरिबाला आदर इतका कसा काय मिळाला. बादशहाला तुलसीच्या प्रती हेवा वाटत होता, पण तुलसी तर माळेवरती जप करीत होता. बादशाह म्हणाला, तुलसीला तू जादू करू शकतो. आता दाखव काही, पण मी मान्य करू शकतो. तुलसी वदला, माझ्यामध्ये काही जादू नाही. राम नाम जपण्याच्या खेरीज काहीच माझे नाही. नाव प्रसिद्धी बक्षिसाची मज इच्छा नाही. राम सर्व शुद्ध करतो, या खेरीज काही नाही. बादशहाला वाटले त्याचा अपमान झाला. कारागृहात टाकायाला रागाने बोलून गेला.
हनुमानाच्या जपाची सुरुवात तुलसीने केली. त्या प्रार्थनेने सारी हृदये सैरभैर झाली. ईश्वराचा अनुभव सर्वांना क्षणामध्ये आला. दरबार तुकडे तुकडे झाला, हा अनुभव सर्वा आला. हजारो वानर त्याच वेळी दरबारात आले. आता काय करावे हे काही न समजले. तुलसी तिथे शांतपणे स्वस्थ उभा होता. सर्व वानरांच्या मध्ये मौन उभा होता. सर्व वानर तुलसीचे पहारेकरी होते. बादशहाने तुलसी मेस्ते मग पाय धरले होते. आदरणीय संत तुम्ही मला वाचवा. काही करा, वानरांना दूर पाठवा. जेव्हा केव्हा कोणीही मदत मागतो, हनुमान त्याचे संरक्षण काहीही करून करतो.